हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट केला जाणार आहे, या एक्झामिनेशनचे ॲप्लिकेशन फॉर्म अद्यापही रिलीज झालेले नाही आहेत. पण या संदर्भात अनेक प्रकारचे फेक अपडेट अनेक वेबसाईटमार्फत आणि अनेक यूट्यूब चॅनलमार्फत रिलीज होत आहे. फ्रेंड, त्याच संदर्भात आज आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला सेट, नेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच ऑफिशियल अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, फ्रिक्वेंटली काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत की सर फॉर्म रिलीज झालेले आहेत का. ठीक आहे ना, वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन शेअर करतात, त्यांना म्हणतात ही इन्फॉर्मेशन खरी आहे का, किंवा सेट एक्झामचे फॉर्म रिलीज झालेले नाही आहेत ना. कारण काही व्हिडिओमार्फत सांगितले की सेट एक्झामचे फॉर्म हे रिलीज झालेले आहेत. अशा प्रकारचा एक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिला असेल. त्या ठिकाणी सांगितलं आहे की 2 मेला सेट एक्झाम कंडक्ट होणार. मग ते खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटमार्फत व्हेरीफाय करू शकता. फ्रेंड, गुगल क्रोमला तुम्ही सर्च करू शकता MS सेट एक्झाम. अशा प्रकारचं सर्च केल्यानंतर अशा प्रकारची एक वेबसाईट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ठिकाणी त्या वेबसाईटचं कोडिंग दुसऱ्या लँग्वेजमध्ये झाल्यामुळे अशा प्रकारची लँग्वेज दिसते. ठीक आहे ना, म्हणजे बेसिक इंग्लिश दिसत नाही आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजमध्ये ती वेबसाईट तुम्हाला पाहायला दिसते. पण ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करता त्यावेळेस ती प्युअर इंग्लिशमध्ये वेबसाईट ओपन होते. ऑफिशियल वेबसाईट काय ते लक्षात घ्या. सेट एक्झाम युनिपिने अकॅडमिक इन ही ऑफिशियल सेट एक्झामची वेबसाईट आहे. बाकी कुठलीही वेबसाईट सेट एक्झामची ऑफिशियल नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस MS सेट किंवा सेट एक्झाम सर्च करता त्यावेळेस अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वेबसाईट येतात. अनेक ठिकाणी AIचा कंटेंट येऊन जातो. म्हणजे जर AI मोडवर तुमचं क्लिक असेल ना तर AIचा ओव्हरव्ह्यू येतो. मग त्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन येते ती खरंच रिअल आहे का हे तुम्ही व्हेरीफाय करून पाहिलं पाहिजे. व्हेरीफाय करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे MS सेट एक्झाम किंवा SPPU सेट असं सर्च करायचं क्रोमवर. त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट येऊन जाईल. त्या वेबसाईटवर जायचं आणि त्या ठिकाणी कुठलं अपडेट आहे का हे क्रॉस व्हेरीफाय करायचं. जर त्या ठिकाणी कुठलंही अपडेट असेल तर इन्फॉर्मेशन योग्य आहे. पण या ठिकाणी कुठलंही अपडेट मागील 6 महिन्यापासून आलेलं नाही आहे. MS सेट एक्झाम करिता कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. मग कुठलंही जर तुम्ही इन्फॉर्मेशन पाहत असाल तर ती फेक आहे. म्हणजे अपडेट या ठिकाणी पाहिजे, किंवा MS सेट एक्झामचा ऑफिशियल नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांच्यासोबत बोलू शकता. ते पण तुम्हाला योग्य ती इन्फॉर्मेशन देतील. याच वेबसाईटला तो नंबर प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी. ठीक आहे ना, तिथूनही त्यांना कॉल करू शकता. ते लवकर उचलत नाही, पण प्रयत्न करू शकता. एखादा कॉल उचलला तर जी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ती मिळून जाईल. फक्त सांगायचं इतकंच आहे की फेक व्हिडिओ असतील वेगवेगळे, त्यांना काही बळी पडू नका. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की नाही एक्झाम या तारखेला होणार आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की फॉर्म पण सुटून गेलेत आणि क्लोज पण झालेत. तर असंही कुठलंही झालेलं नाही आहे. फॉर्म अद्यापही रिलीज झालेले नाही आहेत. जवळपास कदाचित एक्झामचे फॉर्म रिलीज होण्यासाठी आणखी 1 महिना असू शकतो. कारण मागच्या 2 आठवड्यापूर्वी सेट एक्झामला मी कॉल केला होता. त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की 2 महिने कमीत कमी एक्झामचे फॉर्म रिलीज व्हायला लागतील. ठीक आहे ना, मग आपण असं धरू शकतो की आणखी एखादा महिना फॉर्म रिलीज व्हायला लागतील कदाचित. त्यानंतर फॉर्म वगैरे रिलीज होऊ शकतात आणि त्यानंतर 4 ते 5 महिन्यांनी एक्झाम होईल. हा पण पॉईंट लक्षात घ्या. एक्झाम फॉर्म रिलीज झाल्यानंतर जवळपास कमीत कमी 4 महिन्यांनी एक्झाम होतो. ठीक आहे ना, काही झालं तरी 100 दिवसांच्या पुढे त्या ठिकाणी दिवस लागतात आणि त्यानंतर एक्झाम कंडक्ट होतो फॉर्म रिलीज झाल्यानंतर. म्हणून निश्चिंत राहा. फॉर्म पण 1-2 दिवस नसतात, जवळपास 25 ते 30 दिवस त्यांचे फॉर्म सुरू असतात. अपडेट येऊन जातं त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी कुठल्याही वेबसाईटला किंवा अदर कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका. अजून फॉर्म सुटलेले नाहीत आणि 2 मेला एक्झाम वगैरे होणार नाही आहे. ठीक आहे ना, ही इन्फॉर्मेशन फेक असू शकते, किंवा त्यांना इन्फॉर्मेशन प्रॉपरली भेटली नसेल म्हणून त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल, असं येऊ शकतं. म्हणजे पर्टिक्युलर सांगायचं पॉईंट काय, इन्फॉर्मेशन ॲक्युरेट आहे का नाही हे चेक कुठं करायचं, MS सेट एक्झामच्या या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन. ठीक आहे ना, ही जी वेबसाईट आहे त्यावर जायचं, क्रॉस व्हेरीफाय करून पाहायचं अपडेट आले का, फॉर्म सुटलेत का. तिथं जे आहे ते रिअल आहे. बाकी कोण काय म्हणतंय महत्त्वाचं नाही आहे. सिम्पल. नाही सर्च झालं तर लक्षात द्या, SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सेट
ठीक आहे ना, SPPU सेट असं सर्च करा, वेबसाईट येऊन जाते. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. त्यावेळेस MS सेट सर्च केल्यानंतर पण वेबसाईट लवकर येत नाही, खूप खाली येते कुठेतरी. ती शोधण्यासाठी अशी डायरेक्ट प्रॉपर वेबसाईट टाका किंवा SPPU सेट म्हणा, वेबसाईट येते. तिथं क्रॉस व्हेरीफाय करा, कुठला अपडेट आहे का नाही त्यावर विश्वास ठेवा. बाकी कुठल्याही अपडेटवर विश्वास ठेवू नका. ठीक आहे. काही विद्यार्थी म्हणत होते की सर खूप यूट्यूबचे व्हिडिओ आहेत त्यावर फेक इन्फॉर्मेशन दिली जाते आहे, तर इग्नोर करा. जे ऑफिशियल आहे त्यावर विश्वास ठेवा फक्त. बाकी वेबसाईटचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सिम्पल. तर फ्रेंड एक जाता इन्फॉर्मेशन सांगाल, नेक्स्ट MS सेट एक्झाम संदर्भात जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा NTUG नेट एक्झाम संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही. पेपर फर्स्टमध्ये विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत देखील स्कोअर केलेला आहे. अनेक विद्यार्थी 80+ आहे. तुम्ही देखील चांगल्या प्रकारे स्कोअर करून MS सेट एक्झाम क्रॅक करू शकता. कारण क्वालिफाय होणं अवघड नाही आहे. क्वालिफाय होण्यासाठी पुढचे 4-5 महिने प्रॉपरली आणि सिन्सिअरली अभ्यास करणं हे अवघड असतं आणि ते जर तुम्ही केलं तर क्वालिफाय होऊन जाता. तर फ्रेंड कोर्स संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आणि याच नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करू शकता. बाकी सर्व डिटेलसाठी या नंबरला मेसेज करा, व्हॉट्सअपवर इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि सांगितल्याप्रमाणे एक्झामचे फॉर्म वगैरे अद्यापही रिलीज झालेले नाहीत. आणखी कुठलंही एक्झामचं नोटिफिकेशन नाही आहे. तुम्हाला अपडेट हवे असेल तर डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवर जा, तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथं कॉल करा आणि त्यांच्यामार्फत तुम्ही अपडेट मिळवू शकता. बाकी त्यांचा अपडेट तुम्हाला न्यूजपेपरवरून भेटेल, कारण ते अनेक न्यूजपेपरला पण इन्फॉर्मेशन देतात फॉर्म सुटल्यानंतर. ठीक आहे ना, वेबसाईटवर देतातच प्लस न्यूजपेपरला पण येऊन जातं. सो डोंट वरी. तर फ्रेंड जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. बाकी सेट किंवा नेट किंवा पेट एंट्रन्स या संदर्भात तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर डिसाईड करू शकता. आजचं लेसन तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.